देशात नवीन कोरोनाचा व्हेरियंट आढळला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय यंत्रणांनी राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून आपण सध्या नाशिक महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्यासोबत आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाशिक महापालिका कशा प्रकारे या नवीन व्हेरियंटशी लढण्यासाठी दक्ष आहे. सर, नवीन व्हेरियंट आढळला आहे कोरोनाचा, या संदर्भात नक्की काय लक्षणं आहेत, काय नक्की तो व्हेरियंटचं नाव वगैरे काय? नाही, आत्ता जो व्हेरियंट आहे J1 जे आहे तर तो व्हेरियंट आता सध्या आढळतो आहे. असं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये असं काही हे नाही आहे. पण नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग जी काही असे लक्षणं काही आढळतील लोकांमध्ये त्यासाठी उपाययोजनेसाठी आम्ही दक्ष आहोत. आमचं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालय त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या ज्या सूचना आहेत त्याचं आम्ही पालन करतो आहे. त्याचबरोबर जी पूर्वतयारी करायला हवी ती पूर्वतयारी माननीय आयुक्त साहेब आमचे डॉक्टर अशोक करंजकर साहेब यांनी आमच्या दैनंदिन ते आढावा घेत आहेत. त्याचबरोबर आम्हाला सूचना पण केल्यात. आम्ही त्याप्रमाणे सगळ्या वैद्यकीय विभागाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना खाली जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मिटिंगा घेऊन आम्ही त्यासाठी पूर्वतयारीच्या सूचना केलेल्या आहेत. महापालिकेकडून नक्की कोणती पूर्वतयारी केली जाते? नाही, महापालिकेमध्ये आपल्याकडे खूप मोठे हॉस्पिटल्स आहेत. जसं काही हे पेशंट ॲडमिट करण्याची सोय इंदुहृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल हे खूप मोठं हॉस्पिटल नाशिकमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर झाकीर हुसेन हॉस्पिटल आहेत आणि बऱ्याचशा मोठे हॉस्पिटल अजून आहेत आणि काही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आपण सगळ्या ठिकाणी बेडची अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे. इंदुहृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल आहेत. या ठिकाणी आपले मागच्या करोनाच्या ह्याच्यामध्ये महामारीमध्ये 1000 बेड आपण तयारी केलेली होती आणि खूप चांगलं काम त्यावेळेस आरोग्य विभागाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता पूर्वतयारी म्हणून आपण आता 300 बेडची आपण तयारी करतो आहे तिथे आणि त्याचबरोबर झाकीर हुसेन हॉस्पिटलला पण आपण तिथं तयारी करतो आहे. तेवढी बेड कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. ऑक्सिजनची कॅपॅसिटी पण आहे. ऑक्सिजन सिलेंडर आपल्याकडे आहे आणि औषधसाठा आपल्याकडे भरपूर आहे. हा जो नवीन व्हेरियंट आहे तो घातक आहे का? किती प्रमाणात? नाही, आता नवीन व्हेरियंटचं अजून तो काही ठिकाणी आहे. त्याचं पेशंट निघत आहेत. अजून त्याच्यावर जी काही उपचार वगैरे आहेत असं काही खूप मॉर्टेलिटी आहे असं काही आढळून येत नाही आहे. पण आता काही व्हॅक्सिनेशन आपल्या लोकांचं झालेले आहे भारत सरकारकडनं. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे ह्याचा जास्त प्रभाव होऊ नये असं मला वाटतं आहे. नागरिकांना आपण काय आवाहन कराल? मी नागरिकांना हेच आवाहन करेल की ज्या लोकांना काही तात्पुरतं ताप सर्दी खोकला काही असेल तर ह्या रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी. त्याचबरोबर इतर कुटुंबातल्या इतर सदस्यांची पण काळजी घ्यावी. त्यांनी थोडंसं असे लक्षण आढळलं की तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. औषधोपचार लगेच घ्यावा आणि मास्क वगैरे वापरता आले तर ते खूप चांगली गोष्ट त्यांनी वापरायला हवं. गर्दीच्या ठिकाणी जायला नको आहे त्यांनी आणि गर्दीच्या ठिकाणी वगैरे जाऊन गेल्यामुळे अजून लोकांना सर्दी खोकल्याचा लागण होऊ नये असं मी नागरिकांना आवाहन करेल. नक्कीच नवीन व्हेरियंट सापडल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडून गेली. मात्र नागरिकांनी घाबरवून न जाता जर काही आरोग्यविषयक बाबी आढळल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी. तसेच मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मी ऋतिक गणकवार, नाशिक.